कर रहा है इरशाद चैनल काय सांगाल सर युद्ध परिस्थितीमध्ये फलनावरती काय परिणाम झाला? हे अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या वॉरमुळं फार मोठी गंभीर समस्या भारतापुढे उभं राहिलेली आहे. कारण आता रमजानचा महिना चालू आहे आणि रमजानच्या महिन्यामध्ये विशेषतः द्राक्ष, आंबा, डाळिंब, कलिंगड, पपैया, खरबुजा ह्या फळांना फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. परंतु नेमका रमजान महिन्यामध्येच हे युद्ध चालू झाल्यामुळं संपूर्ण भारताची निर्यात फ्रूटची सगळी संपूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की यंदा द्राक्षाचे जवळजवळ आत्तापर्यंत 200 कंटेनर जे JNPTमध्ये उभे होते ते तिथून आता बाहेर काढावे लागलेले आहेत. 200 कंटेनर केळीचे होते ते आता बाहेर काढून ती केळी आपल्या मार्केटमध्ये विकावी लागलेली आहे. नंतर खरबूजे आहे, वॉटरमेलन आहे, कांदा आहे, ह्या संपूर्णची निर्यात जी आहे ती थांबलेली आहे. कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जो काही समुद्राचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये इराणचं वर्चस्व असल्यामुळं तिकडनं एकही शिप पास होत नाही आणि स्ट्रेट हॉर्मुझमधनं जवळजवळ गल्फमधल्या 8 देशांना माल सप्लाय होत असतं. यामध्ये कुवेत आहे, इराण आहे, नंतर तुमचं सौदी अरेबिया आहे, दुबई आहे, बहरीन आहे, मस्कत आहे. त्याच्यामुळं तो कंट्रोल झाल्यामुळं रस्त्यामध्ये सुद्धा जवळजवळ 400-500 कंटेनर हे अडकून पडलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की सध्या द्राक्षाची निर्यात थांबलेली आहे, डाळिंबाची निर्यात थांबलेली आहे, केळीची निर्यात थांबलेली आहे, वॉटरमेलनची निर्यात थांबलेली आहे. आणि विशेष म्हणजे आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आपल्या कोकणातल्या हापूस आंब्याची सुद्धा आवक फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू होणार आहे आणि ती जर निर्यात जर तोपर्यंत चालू नाही झाली तर त्याचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. कारण शेवटी यंदा आंब्याचं पीक हे फक्त 25% आहे आणि त्याच्यामुळं प्रोडक्शन कॉस्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि जर निर्यात जर नाही झाली तर तो सगळा माल हा लोकल मार्केटमध्ये विकावा लागेल आणि तो कमी भावामध्ये विकावा लागेल आणि मग त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रोडक्शन कॉस्टचे जर पैसे आले नाहीत तर शेतकऱ्याला याच्यामधनं फार मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे वॉर जे आहे हे 8-10 दिवसामध्ये थांबलं पाहिजे जेणेकरून जे आता सगळं डिस्टर्बन्स झालेलं आहे तो डिस्टर्बन्स कुठंतरी थांबेल आणि 2 पैसे शेतकऱ्याला मिळतील आणि आपली निर्यात चालू होईल. या फळांच्या निर्यातीबरोबर भाजीची सुद्धा निर्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये थांबलेली आहे. एअरने सुद्धा आपली निर्यात होत होती ती सुद्धा थांबलेली आहे. त्याचा परिणाम भारताच्या आर्थिक व्यवस्थेवरती सुद्धा होणार आहे. निर्यात होते काही देशातून आयात सुद्धा त्याचा काय परिणाम झाला? कुठला आयात होते बाहेरून? आयात म्हणजे आता कसं आहे गल्फमधनं आयात होणारं म्हणजे इराणचे ॲपल आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये येत होते. नंतर इराणचं ड्रायफ्रूट फार मोठ्या प्रमाणामध्ये येत होता. गल्फमधनं खजूर फार मोठ्या प्रमाणात येत होतं. ते आता सगळं ती कंप्लीट आयात सगळी थांबलेली आहे. जशी आपली निर्यात थांबलेली आहे तशी तिकडनं जे येणारे प्रोडक्ट आहेत ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात. आता इराणचे ॲपल, अफगाणिस्तानचे ॲपल जवळजवळ नाही म्हटलं तरी तिथं 200-300 कंटेनर ॲपलचे तिथल्या पोर्टवरती पडलेले आहेत. ॲपलच्या किमती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत कारण आता ॲपलचा सप्लाय कमी झालेला आहे. म्हणजे आता इराणचे ॲपल जे होते ते 1500 रुपयाला 10 किलोने विकले जात होते ते आता डायरेक्ट 1800 ते 2000 रुपये एवढा 500 रुपयाने त्याचे सुद्धा बाजारभाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
नाही, ही अशीच जर परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याचा आर्थिक कणा 100% मोडल्याशिवाय राहणार नाही, एवढी भयानक अवस्था होईल. तुमचं नाव काय? नाव माझं नाव संजय नारायण पानसरे, संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि फळांचा